नमस्कार. चला आज संख्यांच्या एका भन्नाट प्रवासाला निघूया. या प्रवासात आपण एका खूपच शक्तिशाली संख्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं सांगायचं तर हा प्रवास आपल्या गणिताच्या समजुतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार आहे. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का? म्हणजे आपल्याला वाटतं की अरे आपल्याकडे तर सगळ्या संख्या आहेत, पण खरंच तसं आहे का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. आपण अगदी पहिल्या पायरीपासून, म्हणजे ज्या संख्या आपण सगळ्यात आधी शिकतो, बरोबर तिथूनच सुरुवात करणार आहोत. बर, तर सगळ्यात आधी येतात आपल्या पहिल्या ओळखीच्या संख्या, नैसर्गिक संख्या. म्हणजे 1, 2, 3. आठवतंय, आपण वस्तू मोजायला शिकतो ते ह्याच संख्यांनी. आपल्याकडे किती खेळणी आहेत किंवा किती चॉकलेट्स आहेत हे सगळं सांगण्यासाठी आपण ह्याच संख्या वापरतो. अगदी सोपं आणि सरळ, बरोबर? पण आता इथे एक अडचण आहे. समजा आपल्याकडे 7 रुपये आहेत आणि आपल्याला 10 रुपयांची वस्तू घ्यायची आहे. नैसर्गिक संख्यांच्या जगात याचं उत्तर मिळत नाही, कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा कशी करणार? याचाच अर्थ आपल्याला एका मोठ्या संख्या विश्वाची गरज आहे. आणि इथेच मदतीला येतात पूर्णांक संख्या. यांच्यामध्ये शून्याचा आणि ऋणसंख्यांचा पण समावेश असतो. मग आता 7 मधून 10 वजा केले तर उत्तर मिळतं -3. बघा, आपली अडचण दूर झाली की नाही? तर आपण मोजण्यापासून वजाबाकीपर्यंत तर आलो, पण मंडळी, संख्यांचा प्रवास इथेच थांबत नाही. चला पाहूया पुढे कोणतं आव्हान आपल्या समोर येतंय. अरे वा, अजून एक नवीन आव्हान. आता 3ला 5ने भागायचं असेल तर काय करणार? पूर्णांक संख्यांच्या जगात आपल्याला यासाठी नेमकं अचूक उत्तर मिळत नाही. मग आता काय करायचं बरं? आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या कथेच्या नायकाची, परिमेय संख्या. याच त्या संख्या आहेत ज्या आपल्या गणिताच्या जगातल्या अनेक अडचणी चुटकीसरशी दूर करतात. याची व्याख्या खूप सोपी आहे. कोणतीही संख्या जी अपूर्णांकाच्या रूपात, म्हणजे अंश आणि छेद वापरून लिहिता येते, तिला आपण परिमेय संख्या म्हणतो. फक्त एकच अट आहे आणि ती खूप महत्वाची आहे. छेद कधीही शून्य नसावा. आणि यातली गंमत अशी आहे की परिमेय संख्या खरं तर सगळीकडेच आहेत. आपण ज्या नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या पाहिल्या ना, त्या सगळ्या परिमेय संख्याच आहेत. कसं? कारण 4ला आपण 4/1 असं लिहू शकतो आणि 1/3ला आपण 1/3/1 असं लिहू शकतो. आणि हे चित्र बघा, हे अगदी छान स्पष्ट करतं. नैसर्गिक संख्यांचा गट पूर्णांक संख्यांच्या गटात येतो आणि पूर्णांक संख्यांचा गट परिमेय संख्यांच्या अजून मोठ्या गटात येतो. हे अगदी एकावर एक ठेवलेल्या डब्यांसारखं आहे, नाही का? चला तर मग आता पाहूया की या परिमेय संख्या इतक्या महत्वाच्या का आहेत? त्या आपल्या गणिताच्या जगात इतकी क्रांती का घडवतात? या तक्त्यामध्ये आपल्याला परिमेय संख्यांची खरी ताकद दिसते. नैसर्गिक आणि पूर्णांक संख्या ह्या बेरीज, वजाबाकी आणि गुणाकारासाठी उत्तम आहेत, पण भागाकारामध्ये त्या कमी पडतात. मात्र परिमेय संख्यांचा गट तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही मूलभूत क्रिया पूर्ण करतो. याचा अर्थ त्या स्वयंपूर्ण आहेत. आता आपण परिमेय संख्यांच्या एक अशा गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत जो ऐकून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. तयार आहात एका अनपेक्षित शोधासाठी? चला एक उदाहरण घेऊ. 1/2 आणि 4/7. आता वरवर पाहिलं तर या दोन संख्यांमध्ये फारसं अंतर नाहीये असं वाटतं, पण खरंच तसं आहे का? चला शोधूया. आता बघा, आपण या दोन संख्यांचा छेद समान केला तर आपल्याला मिळतं 7/14 आणि 8/14. आता वाटतं की अरे ह्यांच्यामध्ये तर काहीच नाहीये. पण थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. जर आपण छेद मोठा केला, म्हणजे समजा 140 केला, तर आपल्याला मिळतं 70/140 आणि 80/140. आणि आता बघा, ह्यांच्यामध्ये 71/140, 72/140 अशा तब्बल 9 संख्या लपलेल्या आहेत. आणि विचार करा, जर छेद अजून मोठा केला तर अजून जास्त संख्या मिळतील. याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण कोणत्याही 2 परिमेय संख्या निवडल्या, कितीही जवळच्या असल्या तरी, त्यांच्यामध्ये आपण नेहमीच अजून एक परिमेय संख्या शोधू शकतो. आणि मग त्या 2 संख्यांमध्ये अजून एक. हा क्रम कधीच संपत नाही. त्यांच्यामध्ये अक्षरशः अनंत संख्या लपलेल्या असतात. हो, हे खरंच आश्चर्यचकित करणार आहे. आपल्याला जी संख्यारेषा रिकामी वाटते ती अजिबात तशी नाहीये. ती परिमेय संख्यांनी खचाखच भरलेली आहे. बरं, आपल्या प्रवासाच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण पाहूया की या परिमेय संख्या दशांश रूपात कशा दिसतात. जेव्हा आपण एखाद्या परिमेय संख्येला दशांश रूपात लिहितो तेव्हा 2च गोष्टी होऊ शकतात. एकतर भागाकार काही ठराविक स्थानानंतर पूर्णपणे थांबतो, जसं की
7/4चं उत्तर येतं 1.75. संपलं. याला खंडित रूप म्हणतात. किंवा मग दुसरी शक्यता म्हणजे भागाकार कधीच संपत नाही, पण एकच अंक किंवा अंकांचा गट सतत पुन्हा पुन्हा येत राहतो. जसं 5/3चं उत्तर 1.666 असं येतच राहतं. याला आवर्ती रूप म्हणतात. आणि हीच तर परिमेय संख्यांची खास ओळख आहे. जर एखादी संख्या दशांश रूपात लिहिली असेल आणि ती खंडित किंवा आवर्ती असेल तर ती नक्कीच एक परिमेय संख्या आहे. आता जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. परिमेय संख्यांनी सगळी जागा भरून टाकली आहे असं वाटत असताना तरीही संख्या रेषेवर काही जागा शिल्लक असू शकते का? काही अशा संख्या असू शकतात का ज्यांना आपण m/n या रूपात लिहूच शकत नाही? जरा विचार करा यावर. कदाचित संख्यांचा प्रवास अजून संपलेला नाहीये.